नमस्कार मित्रांनो, सेवा अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, पेन्शनचा विकल्प द्यायचा आहे. ऑब्वियसली सगळ्यांची मागणी आहे की त्याच्यामध्ये जुनी पेन्शन जर असतं तर ते किती चांगलं झालं असतं. पर्याय नाही आहे. 3 पैकी पर्याय आपल्याला निवडायचे. म्हणजे एक निवडलेलाच आहे आपण NPS, दुसरा आहे UPS आणि तिसरा RNPS. RNPS किंवा UPS मध्ये जायचं असेल तरच विकल्प द्यायचा आहे, अन्यथा NPS मध्ये राहायचं असेल तर द्यायची आवश्यकता नाही. तर कुठली पेन्शन योजना आपल्यासाठी चांगली राहील हे पाहण्याचा एक छोटासा प्रयत्न. ठीक आहे, मागील व्हिडिओमध्ये काही गोंधळ झालेला होता, तर तो गोंधळ शंका दूर करण्यासाठी हा खटाटो. ठीक आहे, मी घेतलेलं होतं एका व्यक्तीचं बेसिक, हे इथं तुम्ही बघू शकता, 1,56,900. ओके, हे जानेवारी 2025 आहे. त्याच्यापूर्वी 5 वर्ष म्हणजे ती व्यक्ती सेवेमध्ये आलेली आहे 2020ला. ठीक आहे, तर आता काही लोकांचं असं प्रश्न पण होता की बाबा बेसिक एवढं असू शकत नाही. तर लक्षात घ्या मित्रांनो, MPSC ही रिक्रूट करते, तर ती आता वर्ग 3 पासून वर्ग 4 पासून ते वर्ग 1 पर्यंत करते. MPSCचं जे काही सगळ्यात खालचं पद जे काही असेल ते तुम्ही बघा, आणि वरचं पद उपसंचालक आहे. म्हणजेच बेसिक हे किती बी असू शकतं, कुठल्या पदावर व्यक्ती आहे त्याच्यावरती ते डिपेंड करतं. चला विषांतर नको, इथून बेसिक जे काय आहे ऍक्च्युअली 1,56,900 पहिला कॉलम बघणार आहोत, आणि जिथे वेतनवाढ झालेली आहे बेसिक मध्ये ते तुम्हाला सांगणार आहोत. याचं 14% म्हणजे 34,267 हे शासन दर महिन्याला त्यांच्या NPS अकाउंटला जमा करतं, ज्याचा रजिस्टर मेसेज पण येतो. आणि या एम्प्लॉईचं जे काही कटिंग होतं ते 24,476 होतं. हे कशाच्या बेसवरती, तर DA जो काही बेसिक आहे तो 1,56,900 प्लस DA जे काही आहे 56% सध्या असं आपण गृहीत धरलेला आहे. जानेवारी म्हणजे तो लागण्याची शक्यता आहे, किंवा तो साधारणतः 55 होईल, 2% वाढला तर. ठीक आहे, आपण 3% ॲव्हरेज इथून पुढे वाढेल असं अजम्पशन केलेलं आहे. ठीक आहे, तर ते 87,864 झाला. म्हणजे टोटल बेसिक प्लस DA किती झाला, 2,44,764. या बेसिसवरती ही कपात होती. बरोबर आहे, एवढं मान्य आहे. 14% अधिक 10% म्हणजे टोटल 24%. आता मी पुढे जातो, व्हिडिओ छोटा बनवतोय, आणि आता रेट ऑफ इंटरेस्ट मी 6% पकडला, कारण की प्राणवरती लॉग इन केलं तर जवळपास 6% कॉर्पस वाढलेला आहे. मागील 5 वर्षाचा जो काही कॉर्पस आहे त्यांचा तो आहे 36 लाख. बरोबर आहे, 36 लाख, आणि इथून पुढे काहीतरी त्यांची राशी जमा होणार आहे. आता हा कॉर्पस 36 लाख कोणाचा आहे, 24% मिळून 36 लाख आहे, तो वेगवेगळा घेतलेला नाहीये. ठीक आहे, त्याची आवश्यकता नाही, आपण कंपाऊंडिंग इंटरेस्ट इथे लावतो. आता पहिल्या महिन्यामध्ये 6% इंटरेस्टने त्यांना जे काही व्याज भेटणार आहे ते 18,294. म्हणजे दरवर्षी हा व्याज काय आहे, कंपाऊंडिंग इंटरेस्ट रेटने वाढत जाणार आहे, हे लक्षात घ्या. आणि DA आहे तसा वाढत जाणार आहे. या व्यक्तीची जी बेसिक मध्ये वाढ असेल तिथे मी डिटेल सांगेल. आता जुलै 2025ला इन्क्रीमेंट भेटणार आहे. जो काही 1,56,900 बेसिक होता तो होणार आहे 1,61,607. बरोबर आहे. त्याच्यानंतर जानेवारी 2026ला असं गृहीत धरलेलं आहे. रिसर्च करत असताना काहीतरी अजम्पशन धरावं लागतं. वेतन आयोग ऑब्विसली लागणार आहे. आपण असं गृहीत धरले की जानेवारी 2026 पर्यंत लागेल. कदाचित तो भविष्यामध्ये 28-30 किंवा जेव्हा केव्हा लागेल तरी तो 26 पासून त्यांची देय पात्र राहतील. तिथून त्याचा लाभ भेटणार आहे. जसं की आपल्याला राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला 16 पासून नाही लागला, परंतु 16 पासून फरक भेटला की नाही, तसं होईल असं अजम्पशन धरलेलं आहे. तर इथं पहिलं बेसिक होतं म्हणजे वेतन आयोग लागण्यापूर्वी, पे कमिशन लागण्यापूर्वी 1,61,607. तर बेसिक हा फिटमेंट फॅक्टर किती वापरला, याला हे दाखवून देतो तुम्हाला, 1.85. आता 1.85 का वापरला, याच्या मागचं कारण जे आतापर्यंतचे पे कमिशन आलेले आहेत त्याचा जो काही फिटमेंट फॅक्टर होता त्या सगळ्याची सरासरी काढली, ती 1.85 आली, म्हणून तो वापरलेला आहे. ठीक आहे, तुम्ही गुगलला सर्च करू शकता, बघून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर 1,61,607 च बेसिक ते किती झालं, 1.85 फिटमेंट फॅक्टर लागल्यामुळं 2,98,973. ठीक आहे, त्याच्यानंतर आता काय होणार आहे, दरवर्षी वेतन वाढ होणार आहे जुलै महिन्याची. ही झाली
1,98,973 झाली. जुलै महिन्यामध्ये 3% वाढ होऊन 3,07,942. ठीक आहे. आता मी पुढे डायरेक्टली वेतनवाढ जुलै 27 मध्ये होणार आहे, ते 3,17,000 झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जुलैमध्ये 3,26,000 झाली. जुलै 29 मध्ये 3,36,000 झाली. त्याच्यानंतर जानेवारी 30 मध्ये या 10, 20, 30चा लाभ भेटतो की नाही, कालबद्ध पदोन्नती, ते आपण गृहीत धरलेले, तो सगळ्यांना लागू आहे साधारणतः असं गृहीत धरलेले. 3% तिथे धरलेलं आहे. हे टाइम बॉन्ड प्रमोशन दाखवून घेतो तुम्हाला. ठीक आहे. बघितलं. हे लागल्याच्या मुळे 10 वर्ष पूर्ण झाल्यामुळं तिथं किती झालं, 3,46,592, 3,36,497 होतं बेसिक, ते झालं 3,46,592. ठीक आहे. आता जुलैचं इन्क्रीमेंट जुलै 30चं 2030चं 3,56,057 धरूयात ना. ठीक आहे. आता जुलै 2031चं 3,67,000, जुलै 32चं 3,78,000, जुलै 2033चं 3,90,000. काही असेल शंका तर तुम्ही कमेंट करू शकता. जुलै 2034चं 4,01,000 आणि 35 जुलैचं 4,13,000 किंवा 14,000 धरूयात, 4,13,848. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट जे काय आहे ते आहे 4,13,848. ठीक आहे. इथपर्यंत. आता हा कॉलम रेड, आता हा महत्वाचा आहे. हा काय आहे कॉलम डीचा, तुम्ही बघून घ्या, दाखवून घेतो. हा काय, एम्प्लॉई जो कर्मचारी आहे त्याची पगारातून 10% होणारी कपात आहे, ती टोटल किती काढली, कारण हे कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. याच्यावरती कंपाऊंडिंग इंटरेस्ट न लावता, कंपाऊंडिंग इंटरेस्ट लागून कॉर्पस जमा होतोय, बरोबर आहे, न लावता हे आपल्या खिशातून म्हणजे आपल्या पगारातून जी काही कपात होती ना, या व्यक्तीची टोटली 16 वर्ष सर्व्हिसमध्ये 58,39,431 होणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत आलं. ही नाही, याच्यापेक्षा राशी वाढणार आहे. ओके. कारण आता मला क्लिक झालं की जे 36 लाख रुपये जे झालेत ना, याच्यामधला काही वाटा आहे तो इथे आलेला नाहीये. म्हणजे थोडक्यात अप्रॉक्सिमेटली तिथलं जो काही अमाऊंट आहे याच्यापेक्षा जास्त होणार आहे, बरोबर आहे. हे लिमिटेशन पण सांगून दिलं तुम्हाला. ठीक आहे. परत शंका नको. ही आपण धरूयात की 60, 65 लाख, 70 लाख धरूयात अप्रॉक्सिमेटली, जे काही असेल ते. म्हणजे तुम्हाला जे धरायची ते धरा. इथे एवढी जाणार आहे, जे काही आता कॉन्क्रीट एव्हिडन्स आहे त्यावरती बोलतो. म्हणजे ही 60 लाखापेक्षा ऑब्विसली जास्त असणार आहे. आता पेन्शन कॅल्क्युलेशनकडे येऊया. जर या व्यक्तीने यूपीएस निवडली, तर यूपीएस काय म्हणतं की तुमची 10 वर्ष सर्व्हिस झाली तेव्हापासून ही यूपीएस आपण घेऊ शकतो. आरएनपीएस पण 10 वर्ष सर्व्हिस झाली त्यानंतर घेऊ शकतो. 10 वर्षापेक्षा कमी सर्व्हिस असेल तर आपण आपल्याला नाईलाजाने एनपीएसच निवडावी लागेल. ठीक आहे. आता 16 वर्ष सर्व्हिस झालेली, म्हणजे टोटल सर्व्हिसचं इयर आहे 16 वर्ष. म्हणजेच जर 25 वर्ष सर्व्हिस झाली तर यूपीएस म्हणते की आम्ही 50% देऊ, म्हणजे आणि त्यापेक्षा कमी असेल तर त्याच्या प्रपोर्शनेट त्या प्रमाणात देऊ, बरोबर आहे. तर 2 काय आहे, तर जेवढे वर्ष सर्व्हिस त्याला गुणिले 2 केलं, म्हणजे 25 पेक्षा कमी असेल तर हे काढण्यासाठी म्हणजे गुणिले 2 केलं तर तेवढा पर्सेंट येईल. म्हणजे 16 दोन्ही 32, म्हणजे या व्यक्तीला जे काही बेसिक आहे त्याच्या 32% पेन्शन भेटणार आहे, 50% नाही पेन्शन भेटणार. कारण काय, सर्व्हिस कमी आहे. जर 25 वर्ष सर्व्हिस असती तर इथे 32% ऐवजी 50% आलं होतं, परंतु 16 वर्ष सर्व्हिस असल्यामुळे इथं 32% येईल, बरोबर आहे. लास्ट बेसिक किती आहे, हे 4,13,848 आहे, परंतु इथे किती आलंय, 4,07,822. का कमी आलं आता हे दाखवतो. कारण की यूपीएस का म्हणते 6 महिने म्हणजे मागील 1 वर्षाचं जो काही बेसिक आहे त्याचा आम्ही अवरेज काढणार. म्हणजे इथं कपात झालेली आहे हे लक्षात घ्या. इथं काय कपात झालेली आहे ते दाखवून घेतो. हे जे काही अवरेज काढलं तो कशाचा काढणार हे दाखवून घेतो. परत शंकाला वाव नको. हे डिसेंबरला 35ला रिटायर होत आहे, जानेवारी 2035
तर डिसेंबर 2035 हे 12 महिन्याचं ॲव्हरेज तुम्हाला दिसतंय. हे काय आहे, 4 लाख. एक मिनिट परत कन्फर्म करून घेतो कारण की चुकायला नको. बी 125 ते बी 136 बरोबर आहे. हा, बी 125 ते बी 136, गोंधळ नको व्हायला. ठीक आहे, हे झालं ॲव्हरेजची सरासरी, म्हणजे बेसिकचा ॲव्हरेज म्हणजे सरासरी, बेसिकची सरासरी. ठीक आहे, आता ॲप्लिकेबल बेसिक किती राहणार आहे, तर आपल्याला पेन्शन किती पर्सेंट बसणार आहे, याचे किती 32%. बरोबर आहे, म्हणजे याचे 32% जर काढले आपण 4,07,822 तर ते किती होईल हो, ती होईल 1,30,503 रुपये. आता याच्यावरती डीए ऍप्लिकेबल राहणार आहे या बेसिक वरती, कुठल्या मूळ बेसिक वरती नाही, जो ऍप्लिकेबल बेसिक आहे त्याचा. आता डीएचा रेट इथे तुम्हाला दिसतो किती आहे, 57 घेतलेला आहे त्या याच्यानुसार. ठीक आहे, 57 आहे. 57 घेतल्याच्या नंतर इथे दाखवून घेतो एकदा. ठीक आहे, वाढवून घेतल्याच्या नंतर दाखव, म्हणजे पॉइंट मध्ये गेलेला असेल त्याच्यामुळे तो दिसत नसेल. बरोबर आहे, 90 गेलं. ठीक आहे, आता 1,30,502 503 धरूयात आणि डी 74,387 हे मिळून ऍप्लिकेबल पेन्शन किती झाली, 2,04,890. बरोबर आहे. आता यूपीएस मध्ये लमसम अमाऊंट पण आहे, ती लमसम अमाऊंट कशी कॅल्क्युलेट करायची आहे, तुम्हाला जर तो सूत्र बघायचं असेल तर मागचा तो व्हिडिओ यूपीएस बद्दल सर्व काही जे काही दिलेलं आहे त्यावर तुम्ही बघू शकता. ही लमसम अमाऊंट किती होईल, 6,55,647 रुपये एवढी लमसम अमाऊंट त्या व्यक्तीला भेटेल. म्हणजे ही खूप तुटपुंजी आहे. जर बघितलं तर ती बेसिक पेक्षाही खूप कमी आहे. बरोबर आहे की नाही. लमसम अमाऊंट कशी काढायची, तर 6 महिन्याचे आम्ही इंटरव्हल केले, 16 वर्ष सर्व्हिस झाली म्हणून 32 इंटरव्हल झाले, त्याला मल्टिपल म्हणजे डीए प्लस बेसिक करायचं, त्याला 10 ने भागायचं आणि 6 महिन्याच्या इंटरव्हलने गुणायचं, म्हणजे हा काय निघून जातो, लमसम अमाऊंट. ठीक आहे, जर डिटेल मध्ये बघायचं तर तुम्ही मागचा व्हिडिओ बघू शकता यूपीएसचा. आता पुढे आता आरएनपीएस कडे येऊयात आणि नंतर एनपीएसचं कॅल्क्युलेशन पण आपण करूयात, काही इश्यू नाहीये. आरएनपीएस मध्ये म्हणजे राज्य शासनाची सुधारित जी एनपीएस आहे त्याच्यामध्ये काय आहे की एक क्लॉज आहे की तुम्ही 25 वर्ष सर्व्हिस न करता 20 वर्ष सर्व्हिस केली तरी आम्ही 50% तुम्हाला निवृत्ती वेतन देऊ बेसिकच्या, आणि त्याच्यावरती डीए देऊ. इथं डीआर म्हटलेलं नाहीये, लक्षात घ्या. आणि यूपीएस मध्ये डीआर म्हटलेलं आहे, डिअरनेस रिलीफ, आणि इथं डीए म्हणजे डिअरनेस अलाउन्स असं म्हटलेलं आहे. फर्स्ट तुम्ही जे काही 2 पानाचंच गाईडलाईन आहे त्याच्यामध्ये त्या बेसवरती हे कॅल्क्युलेशन आहे. भविष्यात अटी शर्ती वित्त विभाग काढेल, त्यावेळेस आपण सविस्तर बघूयातच काही आलं तर. ठीक आहे, आता टोटल सर्व्हिस किती झाली, 16 वर्ष, म्हणजे ऍप्लिकेबल पेन्शन किती, 2.5ने 16ला गुणलं तर ते किती होईल, 40% येईल. हे इथं दाखवून देतो तुम्हाला. ठीक आहे, हे गुणाकार केल्याच्या नंतर ते किती आलं, 40% आलं. एका वर्षाला 2.5% पेन्शन अप्लिकेबल राहील. जर तुम्ही 20 वर्ष राहिलं तर 2.5 दोन्ही 50. ठीक आहे, 2.5 गुणिले 20 50. ठीक आहे, तर इथे 40% अप्लिकेबल राहील. लास्ट बेसिक आता इथं यूपीएस मध्ये अवरेज म्हटलेलं आहे, पण आरएनपीएस मध्ये लास्ट बेसिक म्हटलेलं आहे. म्हणून हा इथला जो काही लास्ट बेसिक आहे 4,13,848 तो जसा तसा इथे घेतला. पण अप्लिकेबल किती आहे बेसिक, तो किती आहे 40%. त्याचे जर 40% केले कशाचे, 4,13,848 चे, तर ते किती येईल, 1,65,539. बरोबर आहे. आता डीए जो काय आहे, डीए तो कशावरती, त्यावेळेसचा जो काही डीए असणार आहे त्यानुसार कॅल्क्युलेट होईल. तो 57% आहे. कशावरती डीए आहे तो, 1,65,539 याच्यावरती अप्लिकेबल आहे 57. ते काढला तर किती आलं, 94,357. आता या दोघांची टोटल केली तर ही झाली आपली पेन्शन. ती किती होती हो, तर 2,59,897. आता दोन्ही अमाऊंटला मी इथं हायलाइट केलेलं आहे. ही 2,04,000 2,05,000 करू राऊंड अप, 2,05,000 आणि 2,60,000 राऊंड अप करतो मी. हे एक्झॅक्ट फिगर आहे ना, तुम्ही बघू शकता. म्हणजे याच्यामध्ये किती फरक आहे तुम्ही बघून घ्या, जवळपास 55,000चा फरक आहे. बरोबर आहे.
दोन्ही पेन्शन मध्ये. हा इथं घेतलेलाच आहे ना, 55,007 रुपयाचा फरक आहे. म्हणजे युपीएस मध्ये 55,007 रुपये दर महिन्याला कमी भेटणार आणि आरएनपीएस मध्ये 55,007 रुपये दर महिन्याला जास्त भेटणार. चूज तुमच्याकडे. फक्त हे 10% कॉन्ट्रीब्युशन जे काही आहे ती मागची एक्झॅक्ट फिगर मलाही बी माहित नाहीये ती किती असू शकते. 60 म्हणजे 60-70 लाख जे काही असेल तर स्वतःचं 10% कॉन्ट्रीब्युशन तो असू शकतं. एक्झॅक्ट फिगर माझ्याकडे नाहीये म्हणून त्याच्यावर बोलणं उचित नाही राहणार. ठीक आहे. आता एनपीएस मध्ये आता पहिली गोष्ट काय आहे की काही म्हणतात की बाबा जे इंटरेस्ट रेट आहेत तर ते जास्त असू शकतात. तर इथं पहिल्यांदा 6% घेतलं, जो प्राइममध्ये दाखवतो तो घेतला आणि भविष्यात मला असं वाटतं की 4% राहील. तो का राहील तो मी पुढे घेणार आहे. ओके. याच्या पुढचा पार्ट खूप इंटरेस्टिंग आहे. मला वाटतं की त्या गोष्टी कन्सिडर करणं पेन्शन डिसाईड करण्यापूर्वी गरजेचे आहे. बघा कॉर्पस आपला काय झाला 3,58,39,742 रुपये. बरोबर आहे. आता आपल्याकडे चॉईस असा आहे कारण की या पेन्शन योजना निवडल्या यूपीएस तर हे काही 6.5 लाख भेटणार आहेत आणि आरएनपीएस घेतली तर काहीच भेटणार नाही. असं गृहीत धरलं कर्मचाऱ्यांनी की बाबा मला आहे ना टोटल कॉर्पसवर पेन्शन घ्यायची तर 4% इंटरेस्टनी ते महिन्याला 86,132 रुपये होणार आहे. जर 60% घ्यायची ठरवलं तर 51,680 रुपये जवळपास होणार आहेत आणि 34,550 म्हणजे 34,500 असं 40% घ्यायचं ठरवलं तर होणार आहे. लक्षात घ्या त्यावेळेसचं महागाई काय असणार आहे त्यावेळेस ते पॉसिबल आहे का. बेसिक बघा 4 लाख होतोय त्यावेळेस 88 म्हणजे 86,000 मॅक्झिमम पकडूयात त्याच्यामध्ये जीवन जगणं शक्य आहे का. आता हे पण कोणी सांगू शकत नाही ना आयुष्य किती आहे किती वर्ष कोण जगणार आहे हे कोणीच सांगू शकणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो स्वतःला घ्यायचा आहे. मी किती वर्ष जगेल भविष्यात हे कॅल्क्युलेट करून तुम्ही हे घेऊ शकता. आता तुम्हाला कॉर्पस पाहिजे म्हणजे मागे 2.5 कोटी ठेवून जायचं याच्यामध्ये काय होणार आहे तुम्ही जर 86,000च घेतले ना 2.5 कोटी लाईफ टाइम ते तुमचं कॉर्पस म्हणजे मुद्दल आहे तुमच्या परिवारासाठी तुमच्या वारसासाठी राहणार आहे. 60% घेतलं तर एवढ्याच व्याजवर तुम्ही जर जगलात ना हे कायम तुमच्या परिवारासाठी राहणार आहे. 40% वरती पेन्शन घेतली आणि 1,55,00,000 रुपये तुम्ही असे खर्च केले कशासाठी बी तरी बी तुमचे इथं 1,03,00,000 रुपये लाईफ टाइम राहणार आहे आणि हा लाईफ टाइम तुम्हाला 34,000चा पेन्शन भेटणार आहे. ठीक आहे. आलं इथपर्यंत. आता जर असं ठरवलं हे कॅल्क्युलेशन बेसवरती असं पॉसिबल नाही पण तुलना दोघांमध्ये तिघांमध्ये करायची आहे म्हणून जी पेन्शन मोठी आहे ती गृहीत धरली मी इथं 2,60,000 अप्रॉक्सिमेटली तर तिथं 1,73,764 रुपये कमी पडतात. एवढी पेन्शन घ्यायची तर मग काय करावं लागेल या मुद्दलकडे जावं लागेल आणि आपल्याला म्हणावं लागेल की मुद्दल मधून आम्हाला एवढे रुपये द्या. म्हणजे दरवर्षी मुद्दल कमी होणार आणि याचा अर्थ शेवटीला कॉर्पस हा 0 होणार. केव्हा तरी होणार. म्हणजे परत उदाहरण देतो विहिरीमध्ये पाणी भरपूर आहे ठीक आहे हे मान्य आहे परंतु विहिरीमधून उपसा टँकरने होत असेल आणि हा टँकरने उपसा कुठला हा धरला मी म्हणजे हा इथला बरोबर आहे. हा टँकरने उपसा झाला आणि गिलासाने किंवा बकेटाने विहिरीमध्ये पाणी टाकलं चाललंय तर एक वेळ काय होणार आहे विहीर काय होणार आहे कोरडी होणार आहे हे सांगायची गरज नाही. ठीक आहे. आता कोणी म्हणतात की बाबा इथे 10% रिटर्न 6% किंवा 9% धरा त्यावेळेसचे 6% धरूयात आपण तरी बी काय होणार आहे 1,29,000 जे काही आहे तर तेवढी इंटरेस्ट आपल्याला लाईफ टाइम भेटणार आहे आणि इथे 9% म्हणतायत तर 9% घेऊन टाकलं माझं काय जाते. ठीक आहे. नंतर काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. असं जरी घेतलं तरी काय इफेक्ट होतो हे बघा. तरी बी असं जरी केलं फुल कॉर्पस वरती 6% तिकडे मी 9% घेतले आणि इकडे 6% घेतले कारण की भविष्यामध्ये इंटरेस्ट रेट कमी होणार आहे याच्याविषयी मी पुढे बोलणार आहे. तरी बी 1,00,000 रुपये इथे कमी पडतात इथे 1,64,000 कमी पडतात इथे 1,96,000 म्हणजे 2,00,000 कमी पडतात. आता आयुष्य कसं जगायचं का कॉर्पसच ठेवायचंय हे तुमचा प्रश्न आहे वैयक्तिक प्रश्न आहे तुम्ही घेऊ शकता. आता महत्वाच्या मुद्द्याकडे येतो की मी म्हटलं की भविष्यामध्ये हे 6% का घेतले इथे 4% का घेतले आणि इथे 6% का घेतलं याचं मी कॅल्क्युलेशन म्हणजे थोडक्यात सांगतो मी कशाच्या बेसवरती बोलतोय. हे 6% घेतले
हे मला वाटतं की हे आयडियल राहील असा माझा समज आहे. तो कदाचित गैरसमज पण असू शकतो. आता हे कशाच्या बेसवरती घेतलं मी, तर जसं जसं देश विकसित होतो तसा काय होतो, इंटरेस्ट रेट काय होतो देशाचा कमी होत जातो. आता मी हे कसं, आता पहिलं स्टॉक मार्केट चाललं ना, स्टॉक मार्केट म्हणजे पैसे भरतील. पहिली गोष्ट लक्षात घ्या की भारतीय स्टॉक मार्केटला कोण चालवतं. आता ऑब्विसली तुम्ही म्हणाल की सेबी चालवतं, परंतु मला असं वाटतं की भारतीय स्टॉक मार्केटला FII चालवतात, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. ज्यावेळेस ते बाहेर जातात त्यावेळेस मार्केट पडतं, आदळतात, जेव्हा पाहिजे त्यावेळेस येतात. म्हणजेच आपलं इंडियन स्टॉक मार्केट पण असून ते आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये असा माझा समज आहे. तो कदाचित गैरसमज असू शकतो, तुम्ही विचार करा. त्याच्यानंतर स्टॉकमध्ये जो कोणी येतोय ना, तो काय करण्यासाठी येतो, नफा कमवण्यासाठी येतो. त्याचं टार्गेट अचीव्ह झालं तर तो सेल करणार, ऑब्विसली त्या स्टॉकची प्राइस खाली जाणार. त्याच्यानंतर वर्धना आपल्याला काम म्हणजे वृद्ध, त्यावेळेस आपण आहे ना, भारत हा युवकाचा देश आहे आणि सध्या म्हणजे 2020ला आणि त्यानंतर एक दिवशी वृद्धाचा देश पण होणार आहे. पॉप्युलेशन यंग केव्हा तरी कमी होईल ना, आणि पॉप्युलेशन ओल्ड भारतामध्ये वाढणार आहे. आपण ज्यावेळेस रिटायर होतो, आपली ही जनरेशन जी काय आहे त्यावेळेस आहे ना, तर ती ओल्ड जनरेशन जास्त असणार आहे. त्यावेळेस ओल्डची प्रमाण जास्त असणार आहे, त्यांना काम करणं शक्य नाही. त्याच्यामुळे जे काही कॉर्पस जमतं ते त्यांना त्याच्यावरती जगावं लागणार आहे असं मला वाटतं. इन्व्हेस्टमेंट काय होते, आता कॉर्पस सगळे काढायला लागले स्टॉक मार्केट म्हणजे सगळ्यांनीच पैसे टाकलेत असं आपण ग्रेट धरू, आणि सगळेच जर पैसे काढायला लागले जीवन सर्वाइव्ह करायला तर इन्व्हेस्टमेंट कमी होण्याची शक्यता आहे. म्हणजेच मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट कमी झाली म्हणजे स्टॉकच्या प्राइस सेल ऑफ, जे काही स्टॉप लॉस आहेत ते ट्रिगर होतील. ऑब्विसली कुठल्याही स्टॉकची प्राइस खाली येईल, बरोबर आहे. व्याज दर कमी का असेल, आता याला लाईव्ह प्रूफ दाखवतो. हे काही मी बनवलेली नाहीये, ही वेबसाईट बघू शकता तुम्ही, मला गुगलवरती दिसली मी ते घेतलं. आता स्वित्झर्लंडमध्ये काय आहे इंटरेस्ट रेट, तो 0.25%, जपानमध्ये 0.5% आहे, युरोपमध्ये 2.65%, कॅनडा 2.25%, साऊथ कोरिया 2.25%, सिंगापूर 3%, चायना 3%, ऑस्ट्रेलिया 4%. आता सगळेच सांगत नाही, ही स्क्रीन तुम्ही पॉज करून बघू शकता. भारताचा घेऊयात, भारताचा 6.25% आहे. आपण किती धरलं होती का इंटरेस्ट रेट, 6% धरला. ॲव्हरेज म्हणजे भविष्याचा 2035 पर्यंत मी 6% धरला, या बेसिसवरती धरला. ठीक आहे, तर एवढं रिटर्न भेटतील असं मला वाटतं. त्याच्यानंतर रशिया वगैरे हे, आता ब्राझीलचं जास्त आहे, बरोबर आहे. तर तुर्कीचं पण जास्त आहे. असं म्हणणार की तुर्कीसारखी आपल्याकडे परिस्थिती येईल, पण इंटरेस्ट रेट बघूनच नाही चालणार, आपल्याला इन्फ्लेशन रेट पण बघावे लागतील, बरोबर आहे की नाही. हा आता त्याच वेबसाईटचा ज्याने दिलेला आहे त्याचाच वेबसाईटचा इंटरेस्ट रेट म्हणजे इन्फ्लेशन रेट. अर्जेंटिना 66 नको, आपण जे बघितलं होतं, ऑस्ट्रेलिया, ब्राझील बघितलं होतं 5 काहीतरी, कॅनडा बघितलं होतं, कॅनडाचा तर इकडे बघूयात, हे 2.5% जवळपास धरूयात. कॅनडाचा इकडं किती आहे, एक मिनिट, कॅनडा काढून घेऊयात, पहिला उल्लेख झालेला होता. कॅनडाचा 2.25% आहे, आणि इथं इन्फ्लेशन रेट किती आहे, 2.5%, बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रान्स 8% इन्फ्लेशन आहे, हे तुम्ही बघू शकता. भारताचा 3 म्हणजे 3.5% जवळपास आहे. म्हणजे थोडक्यात इन्फ्लेशन, आता तुर्की बघितला होता, हे 39%. इन्फ्लेशन हा काय आहे, इन्फ्लेशन रेट आहे, आणि हा इंटरेस्ट रेट आहे तुर्कीचा. म्हणजे थोडक्यात काय आहे की जे काय आहे इन्फ्लेशनला बीट करणारी इन्व्हेस्टमेंट असणं गरजेचं आहे, हे सांगायचं आहे. आणि देश जसा जपान डेव्हलप झाला म्हणून तिथला जो काही इंटरेस्ट रेट आहे तर तो कमी झाला असं माझा समज आहे. कारण काय, याला दुसरं पण उदाहरण, आपल्या भारताचंच उदाहरण. पहिले 10-20 वर्षापूर्वी दाम दुप्पट केव्हा व्हायचं, मला आठवतात, माझे आजोबा ते FD करायचे आणि ते 7-8 वर्षाने ती ना दामदुप्पट व्हायची, अशी योजना असायची प्रत्येक बँकेची, बरोबर आहे. ते मी बॉन्ड FDचा जो काही असतो तो मी बघितलेला आहे. तर ते काय व्हायचं की 8 वर्षांनी साधारणतः दामदुप्पट व्हायचे. आता किती वर्षांनी होता तो, आता 16 वर्षांनी होतात, 15-16 वर्षांनी. मग भविष्यामध्ये ते 16चे 30 का होणार नाहीत, 30 वर्षामध्ये दामदुप्पट होणार आहेत असं मी म्हणतो. 25-30 बरं 20 वर्षांनी. म्हणजे थोडक्यात काय, कंट्री डेव्हलप होत जाते तसं तसं इंटरेस्ट रेट कमी होत जातो, हेच मला सांगायचं होतं. यावर तुम्ही कॅल्क्युलेशन करून तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. आता दुसरी गोष्ट,
काय की भाववाढ त्यावेळेस असणार आहे. जीवनमान पहिल्यांदा बघून घेऊया की माणसाचे आयुष्य जास्त का असेल त्यावेळेस, आपण ज्यावेळेस रिटायर होऊ त्यावेळेस जास्त का असेल. की बघा पहिले काय होतं की हॉस्पिटलायझेशन तेवढे नव्हते, हॉस्पिटल तेवढे नव्हते, लिमिटेड होते, लोकांना तिथपर्यंत जाता येत नव्हतं, अद्यावत ट्रीटमेंट नव्हत्या, त्याच्यामुळं लोकांना काही झालं तरी त्याच्यावरती उपचार न मिळाल्याने लोक दगावायची, बरोबर आहे. तर त्यांचं लाईफ स्पॅन कमी होतं असं मला वाटतं. आता लाईफस्टाईल चेंज झाली आहे, परंतु अवेअरनेस पण तेवढा झालेला आहे. लोक पहिले जिम कोणी नाही करायचं तर जिम करतात. आता म्हणजे हेल्थकडे जास्त हेल्थ कॉन्शियस लोक झाले, पहिले हेल्थ कॉन्शियस नव्हते, त्याच्यामुळं मी म्हणतो की आयुष्यमान लोकांचं वाढेल. दळणवळणाची साधनं वाढले. आता कुठे ग्रामीण भागातूनही जर त्याला ट्रीटमेंट घ्यायची तर एअर अँब्युलन्सची फॅसिलिटी आहे, तुम्ही एअर अँब्युलन्सनी कुठेही बी परदेशामध्ये पण जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकता. म्हणजे दळणवळणाची साधनं वाढले. कॅन्सरचं आता उदाहरण घेतले, कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, परंतु पहिले कॅन्सर झालं तर जे काही लाईफ सायकल होती ती खूप लोकांची कमी होती. 5-10 वर्षामध्ये त्याचं आयुष्य असायचं असं डॉक्टर सांगायचं. परंतु आता टाटा हॉस्पिटलमध्ये मला जाण्याचा योग आला की 20-20, 40-40 वर्ष लोक कॅन्सर होऊन झाल्याच्या नंतर पण जगतात. हे कशाचं कमाल आहे? हे ऍडव्हान्स ट्रीटमेंटचं कमाल आहे, बरोबर आहे. तेच कशाला, जिवंत उदाहरण कोरोनाचा घ्या. कोरोनामध्ये सगळ्यांना एक वेळ असं वाटलं होतं की आता सगळं काही संपलं, लासात लासा सगळीकडे दिसत होत्या, परंतु काही असो की त्याच्यावरती मात केली की नाही मेडिकल सायन्सने मात केली, म्हणून लाईफ स्पॅन जास्त असेल असं मला वाटतं. कदाचित मी चुकीचा पण असेल, तुम्ही तुमचा निर्णय घेण्यासाठी समर्थ आहात. आता लक्षात घ्या की मी असं म्हटलं की भारत हा युवकांचा देश आहे, होता, म्हणजे तो राहीलच प्रत्येक वेळेस असं नाहीये. आपण ज्यावेळेस रिटायर होणार आहे त्यावेळेस भारत हा वृद्धांचा देश होणार आहे. म्हणजे मागणीत वाढ, पुरवठा कमी, म्हणजेच भाव वाढ होणार आहे. म्हणजे थोडक्यात आता काय म्हणायचंय मला की भारत हा कृषी प्रधान देश आहे, परंतु शेती कोण करायला तयार आहे हो. म्हणजे शेतीमधून जे काही प्रोडक्शन होतं, जीवन आवश्यक जे काही गोष्टी आहेत त्यांचा भाव प्रचंड राहणार आहे मित्रांनो, त्यावेळेस हे लक्षात घ्या. आणि जीवन आवश्यक वस्तू त्यावेळेस आहे ना काय मागणार आहेत. आताच उदाहरण घ्या, कांदे काय आहे 3-4 रुपये किलो होते ना, आता 40 रुपये किलो आहे. तूर डाळ बघा 40-50 रुपये किलो होती, ती आता 150 रुपये किलो आहे. कुठलंही उदाहरण घ्या, महागाईचं दर आहे ना, आता कृषीकडे आपलं कृषीमधलं उत्पादन घटतंय आणि कृषी करायला, शेती करायला कोणी तयार होत नाहीये. म्हणूनच जीवन आवश्यक वस्तूची भाव वाढ हे सध्या तरी खूप कमी आहेत, भविष्यामध्ये खूप जास्त असू शकतील असं मला वाटतं. भारत हा युवकाचा देश आहे, भविष्यामध्ये वृद्धांचा होणार, म्हणजेच आपल्याकडे काय होणार आहे, काम करणं त्यावेळेस शक्य नाही होणार आहे. जे काही कॉर्पस आहे त्याच्यावरती जगावं लागणार आहे. आणि कॉर्पसवरती जगायचं तर मी आता परत माझ्या सीटकडे येतो, तर ते शक्य नाही होणार. का शक्य नाही होणार की आता इथं आम्ही जर युपीएस निवडले तर ती 2 लाख होते, भाववाढ जास्त आहे, म्हणून आम्हाला साधारणतः आहे ना 2.5 लाख रुपये घ्यावे लागेल, 2,60,000 रुपये. आणि आमच्या कॉर्पस मधून ते किती मिळणार आहेत आम्हाला, हे कॉर्पस जर जिवंत ठेवायचंय, जसं तसं ठेवायचंय तर 2.5 लाख, म्हणजे 2.5 कोटीचा जो काही कॉर्पस आहे 2,60,00,000चा, तो त्याच्याकडे पाहतच जीवन जगायचं असेल तर तुम्ही 86,000मध्ये डेफिनेटली तुम्ही कॉर्पस 2,60,00,000 म्हणजे 58 लाख रुपये ते आयुष्यभरासाठी तुमच्या पिढीसाठी, वंशजासाठी ठेवू शकता. परंतु तुम्हाला इथं कंडिशन काय आहे, इन्फ्लेशन त्यावेळेस म्हणजे इंटरेस्ट रेट कमी असल्यामुळे 86,000वरच जगायचंय. हा व्यक्ती 2,59,000 महिन्याला खर्च करतो, म्हणजे त्याच्या जीवन आवश्यकता गरजा पूर्ण करण्यासाठी, आणि आपल्याला किती भेटणार आहे 86,000. आता हे लक्षात घ्या की इथे हे पण मी डिस्क्लेमर देऊ इच्छितो, मला कुठलीच योजना प्रमोट नाही करायची आहे, मला त्याच्यामध्ये काही साध्य होणार नाही. मी माझ्यासाठी योजना निवडताना ज्या गोष्टीचा विचार केला त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणं हाच माझा उद्देश आहे. आणि परत सांगतो, विकल्प हा शेवटच्या दिवशी देऊन तुमच्या जे काही युनियन आहेत वगैरे सगळं तज्ज्ञ लोकांना विचारा, त्याच्यानंतरच द्या. कारण काय आहे की एकदा दिलेला विकल्प परत बदलता येणार नाहीये. म्हणून जर एक्सटेन्शन मिळालं तर खूप चांगलं आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये मी म्हटलेलं आहे एक्सटेन्शनसाठी अर्ज करा, तर ते बरेच संघटनेने अर्ज केलेले आहे. कदाचित म्हणजे जे काही विकल्प देण्याची मुदतवाढ ती मिळाली तर अतिउत्तम होईल. RNPS ची बी गाईडलाईन येतील, त्यावेळेस डिटेल आपल्याला बोलता येईल. आणि UPSC तर आलेल्याच आहेत,
आणि भविष्यामध्ये काही सुधारणा झाल्या RNPS मध्ये तर अजून चांगली झाली तर ती सगळ्यांसाठी चांगली आहे. ठीक आहे, मी कन्क्लुजन करतो. माझं परत एकदा सांगतो मित्रांनो, मला कुठलीच योजना प्रमोट नाही करायची, मला त्याच्यातून काही भेटणार नाहीये. जे भविष्याची मी भविष्यवाणी केलेली आहे काय असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं, हाच माझा उद्देश होता. ठीक आहे, तर आता तुम्हाला जर वाटलं तर नंतर आपण 10 वर्ष जर सर्व्हिस झाली इथे तर किती इम्पॅक्ट होईल हे आपण बघूयात. आता बघता येणार नाही का की 15 वर्षाचा आपण कॉर्पस घेतलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं ते गोष्टी शक्य नाहीयेत. तरी आता या इथंच आपण अजम्पशन करूयात की हे कॉर्पस 0 आहे. आता मला सुचलं म्हणून मी सांगतो, हे मी 0 करून घेतो. म्हणजेच आता म्हणजे साधारणतः 10 वर्षाची सर्व्हिस होतीये असं गृहीत धरतो. इथं सुचलं म्हणून याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून देतो. ठीक आहे, आता इथं काहीच बदल होणार नाही. हे 10 वर्ष म्हणजे काय आहे, हे 16 वर्ष होणार होते, हे 10 वर्ष होणार. ओके, आणि हे इथं 16 होणार आहेत, हे 10 वर्ष होणार. बरोबर आहे. तर त्यावेळेस जे काही 2 लाख कितीतरी हे होणार होती, तर आता कॉर्पसही ऑब्व्हियसली कमी होणार. आणि हा एक्झॅक्ट कॉर्पस आहे, इथं तरी 10% कन्सिडर केलेलं नव्हता, इथं सगळा कॉर्पस कन्सिडर केलेला आहे. 10 वर्ष बेसिक तेवढंच आहे असं आपण गृहीत धरलेलं आहे. तर इथे 2.5 लाख रुपये, 2,56,000 भेटणार आहेत लमसम अमाऊंट. पेन्शन भेटणार आहे 1,28,056 आणि अप्लिकेबल पेन्शन RNPS मध्ये भेटणार आहे 1,62,000 रुपये. ठीक आहे, आणि कॉन्ट्रीब्युशन म्हणजे जो काही UPS आणि RNPS मध्ये जो पगारामध्ये जो तफावत आहे तो 34,380 रुपये आहे. ठीक आहे, आणि आता तुम्ही कॉर्पस वरती इथं पाहिजे ते रिटर्न काही कन्सिडर करू शकता तुम्ही. तर कोणाला जर हवं असेल तर मी 9%, 12% करून देतो, माझं काय जातंय. ठीक आहे, हे इथं 12% ज्याला घ्यायचंय त्याने घ्या. आणि असं समजा निर्णय तुमचा राहणार आहे. 12% म्हटलं तर हे आहे ना 2,63,00,000 होतात. आणि इथं तुम्ही असं गृहीत धरा तिथं 12 धरले तर इथं 9% तुम्हाला भेटते ना, तुम्ही घेऊ शकता भावांनो. एवढ्यावरती जे काही आहे ते. आणि आता परंतु माझं काम आहे जे आहे ते खरं सांगणं. तर इथं 4% होऊ शकतात आणि इथे 6% होऊ शकतात. असं मी कन्झर्वेटिव्ह विचारसरणीचं आहे. तर जास्तही नाही आणि कमी नाही, एवढं साधारणतः असा एवढा डिफरन्स येऊ शकतो. तर तुम्ही घेऊ शकता, मी सांगून दिले. आता 10 वर्ष सर्व्हिस झाल्याच्या नंतर काय इम्पॅक्ट होईल हेही झालेलं आहे, म्हणून 10 वर्षाचा व्हिडिओ बनवायची गरज नाही. तुम्ही म्हटला तर ऍक्च्युअली कोणतं उदाहरण असेल तर मला भेटलं तर मी नक्कीच घेईल. हे 16 वर्षाचं भेटलेलं होतं म्हणून हे बनवलेलं आहे, हा खटाटोप. मित्रांनो लक्षात घ्या, मी व्हिडिओ बनवतो म्हणून तुम्हाला निर्णय नाही घ्यायचा आहे. तुमच्या सदस्याबद्दल विवेक बुद्धीला विचारा आणि तुम्हाला जे काही योग्य वाटेल तो निर्णय घ्या. परत मी असं म्हणतो की ही जी काही पेन्शन आहे, आता परत इथे 16 आहे की नाही, 16 वर्ष ते आता कॉर्पस हे होणार आहे. हे 16 वर्ष मी करून घेतो. परत एकदा कन्क्लुजनला येतो की त्यावेळेसची जी काही महागाई आहे, भाववाढ आहे ती जास्त असणार आहे. या पेन्शननीही या व्यक्तीचं मला वाटतं की ही घेण्यापेक्षा या व्यक्तींनी ही घेतलेली चांगली राहू शकते. आणि त्या व्यक्तीला जर कॉर्पस मागे ठेवून जायचं असेल तर ती व्यक्ती ही घेऊ शकते. आता हे 1,88,000 का आलं, कारण की इथं 36 लाख आपण काढून टाकले होते ना. इथं जर 36 लाख टाकले ओपनिंग बॅलन्स मध्ये 1000, ओके, तर आता ते झाले. बरोबर आहे की नाही. परत एकदा दाखवून देतो. तर असा कंपॅरिझन करून तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. ठीक आहे, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, विचार करा, चर्चा विनिमय करा आणि योग्य तो निर्णय घ्या. ठीक आहे.